नमस्कार मित्रांनो. एस-एस-जी-डीचं नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. या नोटिफिकेशननुसार मित्रांनो आपण जर पाहिलं तर 1/12/2025 ते 31/12/2025 या दरम्यान आपल्याला एक फॉर्म जे आहेत ते फिल करायचे आहेत. या भरतीची आपण डिटेल पाहिली मित्रांनो, तर या भरतीमध्ये तुमचं फक्त आणि फक्त 10वी पास असणं इथं गरजेचं असतं आणि तुमचं वय जे आहे ते 18 ते 23 असणं इथं गरजेचं असतं. त्याचसोबत जर मित्रांनो एस-एस-सी-जी-डी बद्दल तुम्हाला माहीत नसेल, तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो एस-एस-सी-जी-डी काय आहे? तर एस-एस-सी-जी-डी म्हणजे मित्रांनो थोडक्यात स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अंतर्गत ज्या आपल्या भारतीय फोर्सेस आहेत म्हणजेच सी-आय-एस-एफ, आय-टी-बी-पी, सी-आर-पी-एफ, बी-एस-एफ, त्याच्यानंतर एस-एस-एफ अशासारख्या ज्या काही आपल्या फोर्सेस आहेत त्यांच्यामध्ये एस-एस-सी-जी-डी अंतर्गत भरती केली जाते. या भरतीसाठी मित्रांनो सिंपल मित्रांनो तुमची लेखी परीक्षा असते, त्यानंतर तुमचं फिजिकल असतं, त्यानंतर तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंटेशन हीच प्रोसेस असते. ज्याप्रमाणे पोलीस भरती चालते मित्रांनो, त्याचप्रमाणे ही एस-एस-सी-जी-डीची सुद्धा भरती चालते. हा एक आपण मित्रांनो हा गोल्डन चान्स समजू, कारण की सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुद्धा सुरू आहे आणि त्याचसोबत ही एस-एस-सी-जी-डी सुद्धा आलेली आहे. जर पोलीस भरती आणि एस-एस-सी-जी-डी यामध्ये बेस्ट काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर सिंपल याच्या आधी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. जर तुम्हाला तो पाहिला नसेल आणि पाहायचा असेल, सिंपल प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता किंवा ह्या कमेंट बॉक्सच्या खाली कमेंट करा. तुम्हाला तो व्हिडिओ मी अवेलेबल करून देईल. तर मित्रांनो थोडक्यात आपल्याला या व्हिडिओमध्ये आज काय बघायचं आहे, की नोटिफिकेशन काय आहे, कोणत्या फोर्ससाठी किती जागा आहेत आणि बाकी ज्या काही डिटेल्स आहेत ते पूर्णपणे आपण पी-डी-एफमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअर फोर्स तसंच पोलीस भरती, एस-एस-सी-जी-डी आणि महाराष्ट्र शासनाच्या योजना तसंच केंद्र शासनाच्या योजना आणि नोकर भरती याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता. बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करू शकता. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो सुरू त्याच्या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल. तर मित्रांनो नोटिफिकेशनचा विचार जर केला तर जवळ-जवळ 74 पानांची ही नोटिफिकेशन आहे आणि ही नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा आलेली आहे. फॉर्म भरायची डेट सुद्धा सुरू झालेली आहे. तर थोडक्यात मी सांगतो मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की 1/12/2025 ते 31/12/2025 या दरम्यान आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत. त्यानंतर 31/12/2025 23 वाजता म्हणजे 11 वाजेपर्यंत तुम्ही जो फॉर्म आहे तो भरू शकता. लास्ट डेट तेव्हाच आहे. यामध्ये डेट बदलत नाहीये लक्षात घ्या. 1/1/2026च्या 23 वाजेपर्यंत तुम्हाला फी भरायला मुभा यांनी दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण डेट्स पाहिले आता 8/1/2026 ते 10/1/2026 या दरम्यान मित्रांनो विंडोज ओपन राहतील. म्हणजे तुमचं जर फॉर्म एडिट करायचा असेल, तुमचा ईमेल आयडी असेल, मोबाईल नंबर असेल किंवा एनिथिंग काही चेंजेस करायचे असतील, तर तुम्हाला या दरम्यान तुम्ही ते चेंजेस करू शकता. त्यानंतर यामध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन तुमची लेखी परीक्षा जी आहे मित्रांनो, ही लेखी परीक्षा फेब्रुवारी किंवा एप्रिल 2026 या दरम्यान कधीही येऊ शकते. म्हणजे फेब्रुवारीपासून तुम्ही असं धरायचं की आपली एक्झाम कधीही सुरू होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पुढे गेलो मित्रांनो, तर नेक्स्ट गेल्यानंतर आपण थोडक्यात बघणार आहोत की त्या व्हॅकन्सी कुठल्या व्हॅकन्सी किती आहेत? म्हणजे कोणत्या फोर्समध्ये किती व्हॅकन्सी आहेत तुम्हाला थोडक्यात मी सांगतो मित्रांनो. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर फोर्सेस आधी मी तुम्हाला सांगतो की बी-एस-एफ, सी-आय-एस-एफ, सी-आर-पी-एफ, एस-एस-बी, आय-टी-बी-पी, आसाम रायफल, एअर म्हणजे आसाम रायफल आणि एस-एस-एफ या फोर्सेससाठी ही भरती आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये कास्ट वाईज सुद्धा दिलेलं आहे आणि मेल, फिमेल सुद्धा दिलेलं आहे. कास्ट वाईज जर आपण वाचत बसलो तर व्हिडिओ खूप आपला मोठा होईल. तुम्ही पी-डी-एफमध्ये पाहू शकता. तर बी-एस-एफचा जर विचार केला यामध्ये अनरिझर्व्ह व्हॅकन्सी जवळ-जवळ 222 व्हॅकन्सी आहेत त्या अनरिझर्व्ह आहेत आणि टोटल ज्या व्हॅकन्सी आहेत ते 524 व्हॅकन्सी टोटल बी-एस-एफमध्ये मुलांसाठी आहेत आणि मुलींसाठी जर विचार केला मित्रांनो तर टोटल 92 व्हॅकन्सी मुलींसाठी आहेत. तशा टोटल जनरल टोटल जर आपण पाहिली तर 616 व्हॅकन्सी मुलांची आणि मुलींची बी-एस-एफमध्ये इथे आहे. नेक्स्ट फोर्स येते ती म्हणजे सी-आय-एस-एफ. तर सी-आय-एस-एफमध्ये जर विचार केला मित्रांनो तर जवळ-जवळ 13,135 व्हॅकन्सी ह्या मुलांसाठी आहेत आणि 1,460 या मुलींसाठी. असे जवळ-जवळ 14,995 व्हॅकन्सी मित्रांनो सी-आय-एस-एफसाठी आहेत. सगळ्यात जास्त व्हॅकन्सी आपण म्हणू शकतो आता सध्या सी-आय-एस-एफला इथे आलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट फोर्स आहे सी-आर-पी-एफ. सी-आर-पी-एफसाठी मित्रांनो जवळ-जवळ 5,366 व्हॅकन्सी मुलांसाठी आहेत आणि मित्रांनो मुलींसाठी जर व्हॅकन्सी पाहिल्या तर 124 व्हॅकन्सी असं जवळजवळ 5,490 व्हॅकन्सी इथे सीआरपीएफमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे एस-एस-बी म्हणजेच सीमा सुरक्षा बल आपण म्हणू शकतो. तर यामध्ये जवळ-जवळ 1,764 व्हॅकन्सी मुलांसाठी आहेत आणि मुलींसाठी ते व्हॅकन्सी कोणतीही दिलेली नाहीये. त्यामुळे 1,764 व्हॅकन्सी ह्या एस-एस-बीला या एस-एस-सी-जी-डीमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर आय-टी-बी-पी म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस या फोर्समध्ये मुलांसाठी 1,099 व्हॅकन्सी आहेत
आणि मुलींसाठी 194, अशा जवळ-जवळ 1293 वेकेन्सी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आय-टी-बी-पीला आहेत. त्यानंतर आसाम रायफलमध्ये 1556 वेकेन्सी ह्या असं मुलांसाठी आहेत आणि मुलींसाठी 150, म्हणजे जवळ-जवळ 1706 वेकेन्सी इथे पूर्णपणे आसाम रायफलसाठी दिलेल्या आहेत. त्यानंतर एस-एस-एफ, ज्या एस-एस-एफच्या ज्या वेकेन्सी आहेत, ते मुलांसाठी मित्रांनो फक्त आणि फक्त 23 आहेत. बाकी मित्रांनो मुलींसाठी कोणतीही वेकेन्सी नाही, याच्यामुळे टोटल वेकेन्सी या 23 आहेत. अशा जवळ-जवळ मित्रांनो तुम्ही ते बघू शकता, की 25,487 वेकेन्सीची ही पूर्णपणे भरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो चेंजेस सुद्धा होतात. म्हणजे कमी वेकेन्सी होणार नाही, तिथं मॅक्सिमम मॅक्स टू मॅक्स अजूनही वेकेन्सी 10,000 वाढू शकतील असा आपण अंदाज लावू शकतो. तर हे झालं मित्रांनो वेकेन्सीबद्दल. वेकेन्सी झाल्यानंतर मित्रांनो तुमची सिंपल आपण जर विचार केला, तर तुम्हाला एक्झाम होणार आहे. म्हणजे वेकेन्सी झाल्यावर तुम्ही फॉर्म भरला तुमची फेब्रुवारी ते एप्रिल यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. या एक्झाममध्ये जवळ-जवळ मित्रांनो 160 मार्कची ही एक्झाम असते आणि प्रत्येक विषयाला मित्रांनो 20 अ, 20 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क असतात. तर यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी 20 क्वेश्चन असतील, त्यामध्ये तुम्हाला 40 मार्क असतील. जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेससाठी 20 क्वेश्चन, त्यामध्ये 40 मार्क. एलिमेंटरी मॅथेमॅटिक्ससाठी 20 क्वेश्चन 40 मार्क आणि इंग्लिश हिंदीसाठी 20 क्वेश्चन 40 मार्क, अशी जवळ-जवळ 160 प्रश्नांची ही पूर्णपणे प्रश्नपत्रिका असेल. त्यामध्ये तुम्हाला 60 मिनिटं दिली जातील. तर हे झालं मित्रांनो परीक्षेचं स्वरूप. यानंतर तुमचं जर आपण पाहिलं, तर तुमचं पहिले लेखी एक्झाम होईल. लेखी झाल्यानंतर तुमचं फिजिकल होईल मित्रांनो. तर फिजिकल कशाप्रकारे असतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो. तर फिजिकलमध्ये मित्रांनो तुम्हाला 5 किलोमीटर मुलांसाठी 24 मिनिटांमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो मुलींसाठी 1600 मीटर 8 मिनिटांमध्ये तुम्हाला यायचं आहे. यामध्ये एक त्यांनी रिमार्क दिलाय, की जे कॅन्डिडेट्स कॅन्डिडेट्स ऑर्डर दॅन दोज बिलॉंग टू लडाख रिलिजन. जर तुम्ही मित्रांनो लद्दाखमध्ये नसाल, तर तुम्हाला हे कंडिशन आहे. जर तुम्ही लद्दाखमधून असाल, तर 1600 मीटर 7 मिनिटात मुलांसाठी आणि 800 मीटर 5 मिनिटात मुलींसाठी, जे लद्दाख रिजनमधून येतात. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, त्यामुळे आपल्याला 5 किलोमीटरच करावे लागणार आहे मुलांना आणि मुलींना 1600 मीटर करावे लागणार आहे. तर हे झालं मित्रांनो थोडक्यात एक्झामबद्दल. एक्झाम म्हणजे तुमची आधी तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आणि कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला ही 5 किलोमीटरची एक्झाम द्यावी लागणार. तर अशा प्रकारे मित्रांनो एक्झाम असणार आहे. अशा प्रकारे पूर्णपणे ही तुमची चाचणी असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं मेडिकल होईल आणि तुमचे डॉक्युमेंटेशन होतील. आता डॉक्युमेंटेशन मित्रांनो काय असणार आहे, कसं असणार आहे, तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. मेडिकल सुद्धा याच्या आधी भरपूर व्हिडिओ आहेत. आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एस-एस-सी-जी-डीची प्लेलिस्ट आहे. तर मेडिकल मध्ये सुद्धा काय-काय गोष्टी बघितल्या जातात याच्याबद्दल सुद्धा पूर्णपणे डिटेल आहे. वयाची अट मी तुम्हाला सांगितली 18 ते 23 वयाची अट आहे. म्हणजेच काय, की 2003 ते 2008 या दरम्यान तुमची जन्मतारीख असेल, तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. अशा प्रकारे पूर्णपणे ही नोटिफिकेशन होती. आत्ताच्या आत्ता मित्रांनो सुरुवात करा फॉर्म भरायला. जरी तुम्ही पोलीस भरती देत असाल, तरी सुद्धा इकडे सुद्धा एक चान्स म्हणून पहा. कारण इन केस समजा पोलीस भरतीमध्ये तुमचं काम नाही झालं, तर एस-एस-सी-जी-डीमध्ये तरी सुद्धा तुमचं काम होईल, अशी 100% गॅरंटी आपल्या मनात घेऊन चला. शेवटी ती सुद्धा वर्दी आहे आणि ही सुद्धा वर्दी आहे. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल, तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या निवडूसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.